मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून प्रवास करताना नयनरम्य नजारे आपलं लक्ष वेधतात। याच सुंदर पुलाचा उपयोग काही जण आपलं जीवन संपवण्यासाठी करत असल्याच्या घटना घडतायत। मार्च महिन्यात 43 वर्षीय डॉक्टर महिला किंजल शहा हिनं अटल सेतूवरून उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली होती। लाख प्रयत्न करूनही किंजलची बॉडी शोधण्यात शोध पथकाला अपयश आलं होतं। आता अशीच एक घटना पुन्हा अटल सेतूवर घडली आहे। एका इसमानं अटल सेतूवरून खवळलेल्या समुद्राच्या पाण्यात उडी मारल्याचं वृत्त समोर आलंय। नवी मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे। त्यातच आता या इसमानं उडी मारल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे। बुधवार दिनांक 24 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय। करुतुरी श्रीनिवास असं या इसमाचं नाव असून तो खासगी नोकरीस असल्याची माहिती मिळतेय। मुंबईकडून सुमारे 13.5 किलोमीटरच्या अंतरावर अटल सेतूवर जात त्याची टाटा निक्सॉन कार क्रमांक MS05 EV 849 ही त्यानं अटल सेतूवरच ठेवली आणि स्वतःला खवळलेल्या पाण्यात झोकून दिलं। श्रीनिवास याला शोधण्यासाठी शोध पथकं रवाना झाली आहेत। भर पावसात MTHL ची तपास टीम आणि सागरी बचाव टीम देखील बेपत्ता श्रीनिवास याचा शोध घेत असल्याची माहिती न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे API अमोल शिंदे यांनी दिली आहे। श्रीनिवास यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही। मात्र न्हावाशेवा पोलिसांमार्फत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।